कशासाठी? बलिदान देण्यासाठी. प्रभूने सांगितलं जा आणि कटा. त्या माशांना सांगितलं काय त्यांचं काय होणार होतं? त्या जाळीत गेलेले काय होणार होतं त्यांचं? त्यांना माहिती मरण आहे. त्या जाळीत घुसण्याचा अर्थ मरण. पण प्रभूने सांगितलं जा आणि मरा. प्रभू म्हटलं जा आणि त्या पेत्राच्या जाळीमध्ये घुसा. पेत्राच्या जाळीत घुसण्यासाठी, मरण्यासाठी धडपड. मी जातो तू जाऊ, मी जाऊ, हे सरके बा सर मला घुसू दे. मरण्यासाठी धडपड. प्रभूचं ऐकायचं. प्रभूने सांगितलेलं ऐकण्यासाठी त्यांच्यामध्ये धडपड. जीव द्यायला त्यांची धडपड चालली. अरे प्रभू सांगितले सगळे त्यांचं थवेच्या थवे त्या जाळीमध्ये घुसले सगळे. आणि मग पेत्र उडू लागला तर ती त्यांना ओढता येईल. पॉइंट नंबर 3, जेव्हा तुम्ही देवबापाचा ऐकता, लक्षात घ्या तुम्हाला पस्तावण्याची वेळ येणार नाही. देवबापाचं ऐकल्याने कोणाला पस्तावं लागलं, रडावं लागलं आणि माझं वाईट झालं, माझं नुकसान झालं, उगाचच नाही ऐकलं देवाचं, मी किती ऐशारामध्ये जगत होतो, माझं इकडे येऊन वाटोळं झालं, असं कोणाचाही अनुभव नाही. सगळ्यांचा अनुभव हाच आहे, देवाचं ऐकणाऱ्यांचा. ऐकणं म्हणजे ऑडिबल ऐकण्याबद्दल बोलत नाही मी, आज्ञापालनाबद्दल बोलत. देवबापाच्या आज्ञेचं पालन करणाऱ्यांना कधी पस्तावण्याची वेळ येत नसते.